नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बऱ्याच सरकारी पदभरती ज्या निघतात त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रमाणपत्र मागितलं जातं. ते प्रमाणपत्र म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र, कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला मागितलं जातं. तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याबाबत एक डाऊट असतो की ते चारित्र्य प्रमाणपत्र कसं भरायचं असतं. त्याचप्रमाणे ते कोणत्या व्यक्तींकडून भरून घ्यायचं असतं, त्याच्यावर सही कोणत्या व्यक्तीची पाहिजे. त्याचप्रमाणे प्रमाणपत्रावर एक तारीख टाकावी लागते, तर ती तारीख कोणती टाकायची आहे. त्याचप्रमाणे एका पदासाठी किती प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर फॉर्म भरताना आपल्याला प्रमाणपत्र आवश्यक आहे का, किंवा आपण नंतरसुद्धा फॉर्म भरू शकतो. त्याच्यानंतर फॉर्म आपल्याला कोणत्या पेनाने भरायचा आहे आणि तो फॉर्म कसा भरायचा आहे. तर आपण ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. तर चला मित्रांनो, आपण हे सर्व पॉईंट एक एक करून डिस्कस करूया. तर पहिला मुद्दा आहे की एका पदासाठी आपल्याला किती प्रमाणपत्र लागणार आहेत. तर बघा की बॉम्बे हायकोर्टमध्ये ज्या पदभरती निघालेल्या आहेत, लिपिक, क्लर्क, वाहन चालक, तर एका पदासाठी आपल्याला 2 चारित्र्य प्रमाणपत्र लागणार आहेत. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही क्लर्क या पदासाठी भरत असाल अर्ज, तर तुम्हाला 2 प्रिंट मारायचे आहेत आणि त्याच्या 2 वेगवेगळ्या प्रतिष्ठित लोकांकडून तुम्हाला त्या सह्या घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर प्रमाणपत्रावर तारीख काय टाकायची असते. तर बघा की हे आपलं चारित्र्य प्रमाणपत्र असतं. त्याच्यामध्ये इथं आपल्याला ऑप्शन आहे की इथं आपल्याला दिनांक आणि ठिकाण टाकायचं आहे. तर ठिकाण तुम्ही कुठून फॉर्म भरत आहेत हे तुम्हाला इथं टाकायचं आहे. म्हणजे जर मी मुंबईमधून फॉर्म भरत आहे तर मला मुंबई टाकायचं आहे. पुण्यावरून अर्ज करत आहे तर मला पुणे टाकायचं आहे. त्याच्यानंतर दिनांक आपल्याला काय टाकायचे आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टमध्ये जर ती जाहिरात ज्या तारखेला निघालेली आहे त्या तारखेपासून तर त्याला अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिनांक काय आहे त्यामधली तारीख आपण कोणतीही निवडू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा की बॉम्बे हायकोर्टची जी भरती निघालेली आहे त्याचं जाहिरात जर बघितलं तर ते 10 डिसेंबरला निघालेलं आहे आणि आपल्याला 5 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण 10 जानेवारीपासून तर 5 जानेवारीमधील कोणत्याही एक तारीख आपण येथे टाकू शकतो. परंतु जर तुम्ही 31 डिसेंबर रोजी जर अर्ज करत असाल तर डिसेंबर पूर्वीची, म्हणजे जर अर्जाच्या दिनांकाच्या पूर्वीची इथं तारीख तुम्ही टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे की सही कोणाकडून घ्यायची आहे. तर सही, आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आम्ही आमदार, खासदार, PSI, तलाठी अशा मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांकडून सही घ्यायची आहे का. त्याचप्रमाणे आम्हाला पोलीस स्टेशनमधून एक स्टॅम्प मारून घ्यायचा आहे का, पोलीस व्हेरिफिकेशन करायचं आहे का. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या कोणत्याही आमदार, खासदार या मोठमोठ्या लोकांकडून सही घ्यायची नाहीत, कारण की त्यांच्याकडे आधीच कामाचं लोड आहेत आणि एवढे विद्यार्थी जर त्यांच्याकडे जातील सह्यांसाठी तर मग झालंच. त्याच्यामुळे आपल्याला सही कोणाकडून घ्यायची आहे. तर त्यांनी त्या PDF मध्ये स्पष्टपणे मेन्शन केलेलं असतं की तुम्हाला फक्त प्रतिष्ठित व्यक्तींची सही घ्यायची आहे. तर ते प्रतिष्ठित व्यक्ती कोण. तर ते प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे प्राचार्य, त्याच्यानंतर तलाठी, त्याच्यानंतर PSI, सरकारी नोकर, शिक्षक, प्राध्यापक, नगरसेवक, त्याच्यानंतर बँक कर्मचारी, डॉक्टर, वकील, लिपिक, आर्मी अशा कोणाचीही ती सही चालणार आहे. परंतु त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, मी परत तुम्हाला सांगितलं आहे की तलाठी, PSI यांच्या चालू शकतात. परंतु जर कोण आपल्या ओळखीचं असेल तलाठी, PSI, तर त्यांचे तुम्ही टाका. परंतु असं काही नाही की त्यांच्याच पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूचे जे कोणी सरकारी नोकर असतील त्यांचं तुम्हाला सही घ्यायची आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला नातेवाईकांची सुद्धा टाकलेली चालेल. परंतु त्या PDF मध्ये स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे की ते चारित्र्य प्रमाणपत्र भरताना तुम्हाला नातेवाईक आणि मित्र नसले पाहिजेत. तर बघा, त्यांना काही कळणार नाही की हे आपले नातेवाईक आहेत का. फक्त नातेवाईक असताना तुम्हाला फक्त एकच पॉईंट लक्षात घ्यायचं आहे की जर तुमचं सरनेम हा पवार असेल, ठीक आहे, तर तुम्हाला अशा नातेवाईकांची सही घ्यायची आहे त्याचं सरनेम हे शिंदे, होळकर, पाटील हे असेल तर तुम्ही त्या नातेवाईकांची सही घेऊ शकता. ठीक आहे. परंतु जर तुमचंही पवार आहे आणि तुमच्या नातेवाईकाचं सुद्धा सरनेम हे पवार आहे तर ते फक्त चालणार नाही. म्हणजे तुम्ही इथं कोणत्याही मित्राचा, तुमच्या मित्राचा तुम्ही इथं नाव टाकू शकता. फक्त तुमचा जो मित्र असेल तो सरकारी सेवेत किंवा एका प्रतिष्ठित व्यक्ती असला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणाचीही सही घेऊ शकता. त्याचप्रमाणे आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर फॉर्म भरताना प्रमाणपत्र पाहिजे का. तर बघा मित्रांनो, फॉर्म भरताना म्हणजे जर बॉम्बे हायकोर्टचं जर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं तर तुम्हाला तो फॉर्म काही सबमिट करायचा नाही आहे, म्हणजे जर तो तुम्हाला फॉर्म अपलोड करायचा नाही आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरायच्या आधीचं तो चारित्र्य प्रमाणपत्र भरून घ्या. कारण की हे चारित्र्य प्रमाणपत्र तुम्ही आता ऑनलाईन फॉर्म भरताना ज्याही 2 लोकांचं ते सर्व डिटेल्स भरणार आहेत
त्याच 2 व्यक्तींचं जर तुमचं सिलेक्शन होतंय तर त्याच 2 व्यक्तींचं तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र लागणार आहे. ठीक आहे. इन केस काय होतं की तो 2 पैकी एका व्यक्तीचं बदली होतं आणि ते दुसऱ्या जिल्ह्यात जातात. त्याच्यामुळे तुम्हाला असं धावपळ नंतर न करता यावी, त्याच्यामुळे तुम्हाला आधीच हे चारित्र्य प्रमाणपत्र भरून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे बरेच विद्यार्थी म्हणतात की सर पेन कोणता वापरायचा आहे. तर मी तुम्हाला एक सांगेल की तुम्ही एक ब्लॅक पेन वापरा. असं तर त्यांनी काही मेन्शन केलेलं नाही आहे की कोणता पेन वापरायचा, परंतु एक शक्यतो जर तुम्हाला वापरायचंच असेल तर तुम्ही ब्लॅक पेन वापरा. ठीक आहे. कारण की काय असतं, बऱ्याचशा म्हणजे UPSC MPSCचे जे पेपर असतात त्याच्यामध्ये ब्ल्यू पेन वापरायला अलाउड नसतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये फक्त ब्लॅक पेन वापरला जातो. त्याच्यामुळे तुम्ही पण सुद्धा ब्लॅक पेनच वापरा. त्याचप्रमाणे आता फॉर्म कसा भरायचा आहे हे तुम्हाला मी सांगूच, परंतु आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर त्याच्यावर आपल्याला स्टॅम्प मारायचा आहे का, पोलीस व्हेरिफिकेशन करायचं आहे का. तर बघा मित्रांनो, तुम्हाला याची कसलीच गरज नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चला आता आपण हा चारित्र्य प्रमाणपत्र कसा भरायचा आहे हे आपण पाहूया. परंतु त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो की हा जो चारित्र्य प्रमाणपत्र आहे हा मराठी भाषेत आहे. त्याचप्रमाणे इथं आपण इंग्लिशमधलं सुद्धा चारित्र्य प्रमाणपत्र घेतलं आहे. तर आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर हे दोन्ही सर्टिफिकेट वेगवेगळे आहेत का, आम्हाला कोणता भरायला पाहिजे. तर असं काही नाही आहे. जर तुम्हाला मराठीत भरायचं आहे तुम्ही मराठीत भरा, तुम्हाला इंग्लिशमध्ये भरायचं आहे तुम्ही इंग्लिशमध्ये भरा. तर चला तर आपण मराठीमध्ये चारित्र्य प्रमाणपत्र कसं भरायचं आहे तुम्हाला सांगतो. तर इथं तुम्हाला सांगितलं आहे की प्रमाणित करण्यात येते की श्रीमती श्री तुम्हाला टाकून द्यायचं आहे. त्याच्यानंतर शुभम संजय आडे तुम्हाला इथं पूर्ण नाव टाकायचं आहे. हे तुमचा पत्ता टाकायचा आहे, तुम्ही कुठे राहतात. त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या तालुक्यात राहतात आणि कोणत्या जिल्ह्यात राहतात ही माहिती तुम्हाला तुमची टाकायची आहे. ठीक आहे. अर्जदाराची हे येथील रहिवासी असून मी त्यांना मागील 5 वर्षापासून 6 वर्षापासून 7 वर्षापासून ती ज्या व्यक्तीकडून तुम्ही सही घेत आहे ती व्यक्ती तुम्हाला किती वर्षापासून ओळखते तुम्हाला हे टाकायचं आहे. त्यांची वर्तणूक चरित्र चांगले आहेत, ते माझे नातेवाईक नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आधीच सांगितलं आहे इथं ठिकाण आणि दिनांक कोणतं टाकायचं आहे. ठिकाणे तुम्ही जेथून फॉर्म भरताय ते, आणि दिनांक ती जाहिरात कधी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यानंतरची तारीख तुम्हाला इथे टाकायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्याही विद्यार्थ्यांकडून सही घेणार आहेत हे त्याची माहिती भरायची आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे आधी त्यांची सही घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्यांचं पूर्ण नाव टाकायचं आहे, ते कोणती नोकरी करतात. ठीक आहे. शिक्षक आहेत, तलाठी आहेत, PS आहेत, प्राध्यापक आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, हे तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला इथं त्यांचा राहता पत्ता पूर्ण टाकायचा आहे. त्यानंतर त्यांचं चालू मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं काही सिलेक्शन झालं तर मी असं म्हणत नाही की 100% फोन जाणार आहेत, परंतु 1000 मधल्या एकाला सुद्धा फोन जाऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांनी तो फोन अटेंड केला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या व्यक्तीचं नाव टाका जे तुम्हाला ओळखतात. ठीक आहे. तर असं तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर बघा मित्रांनो, जर तुमचे अजून काही डाऊट्स राहिलेले असतील, तुमचे जे डाऊट्स क्लिअर नसतील झाले, तर आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची एक लिंक दिलेली आहे. म्हणजेच आपण बॉम्बे हायकोर्ट भरती याच्यासाठी एक ग्रुप बनवलेला आहे, त्याची तुम्हाला लिंक दिलेली आहे. ती लिंक तुम्ही जॉईन करून घ्या आणि आपल्या व्हॉट्सअपला जॉईन व्हा. ठीक आहे. त्याचप्रमाणे हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम, आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसणार आहे. त्याचप्रमाणे जर काही डाऊट असतील तर आपण येथे इंस्टाग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा असणारे सर्व मटेरियल आपण येथे अपलोड करत असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हायकोर्टची पदभरती निघालेली आहे, तर त्याच्यामध्ये सर्व वेगवेगळ्या पदांचे लिंक इथे आपण अपलोड केलेले आहेत. त्याचप्रमाणे इथे वेगवेगळ्या आपण माहिती देत असतो. त्याच्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आपल्या व्हॉट्सअपला सुद्धा जॉईन व्हा, म्हणजे जर तुम्हाला येणाऱ्या पदभरतीमध्ये अभ्यास कसा करायचा आहे हे संपूर्ण तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.